आणि याच संदर्भातली एक नवी घडामोड, ताजी घडामोड दादरमधून आपल्या हाती येते। दादरमधल्या कबूतरखान्यावर मुंबई महापालिकेनं पुन्हा ताडपत्री टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे। मुंबई महापालिकेकडून या कबूतरखान्यावर बांबूच्या पराती बांधून ताडपत्री टाकण्यात येते आणि या कबूतरखान्याच्या चारही बाजूला मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्याची दृश्य आणि त्या संदर्भातला रिपोर्ट आपण आत्ताच पाहिला। पण आता या क्षणी बांबूच्या पराती पुन्हा बांधून तिथं ताडपत्री टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आपला प्रतिनिधी अजय मानेकडनं। अजय, काय नेमकी माहिती या संदर्भात? जी सर, आपण जर पाहिलं तर बुधवारी खरं तर याच कबूतरखान्यावर ताडपत्री काढण्यासाठी जैन धर्मियांकडून आंदोलन करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर कोर्टात सुनावणी सुद्धा झाली आणि आता पुढील सुनावणी 13 ऑगस्टला आहे। पण तोपर्यंत कबूतरखाने बंद ठेवण्याचे आदेश होते आणि महापालिका जी आहे ती त्या पार्श्वभूमीवर ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे। जी ताडपत्री जैन धर्मियांकडून हटवण्यात आली होती, आता त्याला पुन्हा एकदा बांधण्याचं काम जे ते या ठिकाणी आहे। पण ही ताडपत्री बांधत असताना महापालिकेने पोलीस प्रशासनाची सुद्धा मदत घेतलेली आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासन दुपारपासूनच संपूर्ण कबूतरखान्याच्या परिसरात तैनात आहे। दंगल नियंत्रण पथक सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेलं आणि आता आणखी पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो वाढवलेला आहे, कारण की महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते त्या ठिकाणी पुन्हा एकदा ताडपत्री बांधण्याचं आणि कबूतरखाना झाकण्याचं काम जे ते करताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकीकडे कोर्टाचे निर्णय येण्याचे बाकी आहेत, कोर्टाची सुनावणी बाकी आहे आणि दुसरीकडे आंदोलन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने मुंबई महापालिका जी आहे ती नव्या ताडपत्री बांधताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याची ही दृश्य जी आहेत ती आता माझ्या हाती आलेले। त्यामुळे आता धन्यवाद अजय या सविस्तर माहितीबद्दल।